तर आज दिवसभर देखील या घटनेचे पडसाद उमटत राहणार आहेत। अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि यातल्या प्रत्येक अपडेटवर आपलं लक्ष असेल। आता आपण वळूया 8च्या 80 बातम्यांकडे। मध्यरात्री जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांचे विधान भवनाच्या गेटवर आंदोलन। कार्यकर्त्यांकडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। विधान भवनाच्या गेटवर आव्हाडांचं आंदोलन। नितीन देशमुखांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। तासभर अडवली पोलीस कार। यावेळी पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून मागे घेतलं। मध्यरात्री रोहित पवार आंदोलनस्थळी दाखल झाले होते। आव्हाडांनी केलेल्या आंदोलनाला दर्शवला पाठिंबा। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या व्हॉट्सअप मेसेजवर पुन्हा शिवीगाळ करत धमकी। गोपीचंद पडळकरांचे सहकारी अमर कोळींवर गुन्हा दाखल करण्याची शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी। विधान भवनात झालेल्या राड्या प्रकरणी दोन्ही बाजूंकडून एकमेकांना दिलगिरी व्यक्त। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून या प्रकरणामध्ये मध्यस्थी। तरीही विधानसभा अध्यक्ष आणि सभापती या प्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष। विधान भवनामध्ये हाणामारी होणं अत्यंत चुकीचं, झालेली घटना योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया। तर याबाबत अध्यक्षांना कळवलं असून कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती। विधान भवन परिसरामध्ये आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी। अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी या हाणामारीचा अहवाल मागवला। उद्धव ठाकरेंकडून गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्यांचा गुंड असा उल्लेख। मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, ठाकरेंची मागणी। विधिमंडळामध्ये झालेला प्रकार अतिशय निंदनीय। यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, सुनील तटकरेंची मागणी। जे विधिमंडळ अभ्यासू आणि सुसंस्कृत नेत्यांनी समृद्ध होतं तिथे शिवीगाळ हाणामारी होणं दुर्दैवी। विधिमंडळातील हाणामारी म्हणजे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांचं अपयश, सुषमा अंधारेंचं वक्तव्य। आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस। विरोधकांकडून कायदा आणि सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित। या संदर्भात मुख्यमंत्री उत्तर देतील। यावेळी अनेक राजकीय आरोप प्रत्यारोप झाल्यावर गोंधळ होण्याची शक्यता। जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडी राज्यपालांची भेट घेणार। सकाळी 11:30 वाजता महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भेटीसाठी रवाना होणार। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आमदारांसह घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। विरोधी पक्षनेतेपदासह अनेक विषयांवर चर्चा। तर ठाकरेंनी हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक मुख्यमंत्र्यांना दिलं भेट। पावसाळी अधिवेशनानंतर नागपूरमधील अधिवेशनाची तारीख ठरली। 8 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार। हिंदीच्या मुद्द्यावरून झालेल्या तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर आज राज ठाकरेंचा मीरा भाईंदरमध्ये दौरा। यावेळी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन तसंच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांसोबत संवाद साधणार। मनसेचा नवा टीझर लॉन्च। आज मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरेंच्या सभेचं आयोजन। मराठी मोर्चाला दिलेल्या प्रतिसादासाठी मराठी जनतेचे राज ठाकरे सभेच्या माध्यमातून मानणार आभार। मुंबईनंतर नागपूरमध्येही धार्मिक स्थळांवरील अनधिकृत भोंग्यांवर कारवाईला सुरुवात। गेल्या 4 दिवसांमध्ये 575 पेक्षा अधिक अनधिकृत भोंगे आणि लाऊडस्पीकरवर पोलिसांनी केली कारवाई। गोरेगावच्या आरेक कॉलनीमध्ये अनधिकृत गोदामाच्या बांधकामाविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या आक्रमक। या प्रकरणी पोलिसांनी 7 दिवसांमध्ये गुन्हा दाखल न केल्यास कोर्टात जाणार असल्याचा सोमय्यांचा इशारा। अहिल्यानगरच्या बुरुड गावामध्ये मराठा आरक्षणासंदर्भात घोंगडी बैठक। यावेळी 29 ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात जरांगेंकडून मार्गदर्शन। कोल्हापुरातील कसबा बीडच्या गावकऱ्यांनी लोकनियुक्त सरपंचाला मतदानाद्वारे हटवलं। उत्तमराव वरुड यांच्या विरोधातला अविश्वास ठराव मंजूर। अविश्वास ठरावाच्या बाजूनं 1041 तर परोटे यांच्या बाजूनं 713 मतं। लवकरच निवृत्तीपूर्वीच पूर्ण पीएफ काढता येणं शक्य होणार। त्यासाठी केंद्र सरकारच्या हालचाली सुरू। सध्याच्या नियमानुसार संपूर्ण ईपीएफ रक्कम निवृत्तीनंतर किंवा 2 महिने बेरोजगार राहिल्यानंतरच काढता येईल। मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर निष्क्रिय केला जाणार। UIDAIची माहिती। मेलेल्या व्यक्तीच्या आधार कार्डाचा दुरुपयोग होऊ नये यासाठी निर्णय। आतापर्यंत 1,17,00,000पेक्षा अधिक आधार कार्ड निष्क्रिय। भारतातील सर्वात स्वच्छ शहरांच्या यादीमध्ये नवी मुंबई 3ऱ्या क्रमांकावर तर इंदूरनं सलग 8 वेळा पटकावला पहिला क्रमांक।
नवी मुंबईचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद राहणार. मोरबे धरणातून पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची होणार दुरुस्ती. बेलापूर, नेरूळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखराणे, घणसोली आणि ऐरोलीमध्ये पाणी. खारघरमध्ये गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा पुरवठा नाही. संतप्त रहिवाशांचा सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 80% अधिक जलसाठा. पुढील 288 दिवस पुरेल इतका पाणीसाठा असल्याची जल अभियंत्यांची माहिती. यामुळे मुंबईकरांना दिलासा. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 32% पाऊस. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत कमी पाऊस झाल्याची माहिती. रायगडच्या माणगाव तालुक्यातील मुगवली गावातील रस्त्याची दुरवस्था. गावात येण्यासाठी एसटीचीही सुविधा नसल्यामुळे विद्यार्थ्यांना करावी लागते 5 किलोमीटरपर्यंत पायपीट. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील रत्नापूर गावाला जोडणारे मार्ग पूर्णतः चिखलमय. रस्त्याची अवस्था दयनीय असल्यामुळे ग्रामस्थांचे हाल. धाराशिवमध्ये आवक वाढल्यामुळे मेथी शेपूचे भाव कडाडले. किरकोळ बाजारामध्ये 10 रुपयांना 2 पेंड्या विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर. मात्र हॉटेलमध्ये 100 ते 150 रुपयांना मेथीच्या भाजीची प्लेट विकली जाते. धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसानं दडी मारल्यामुळे 4.5 लाख हेक्टरवरील सोयाबीनचं पीक धोक्यात. तुषार सिंचनाच्या सहाय्यानं पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पुढील 3 ते 4 दिवसामध्ये पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार. नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे शहरातील सखल भागामध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांना मनस्ताप. रेल्वे अंडरपास आणि खैरीपुरा मेहदीबाग अंडरपासचं स्विमिंग पूलमध्ये रूपांतर. लातूरमध्ये टँकरनं पाणी आणून रोपटं जगवण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या स्वयंसेवकांची धडपड. पावसानं दडी मारल्यामुळे भीषण परिस्थिती. गोकुळ दूध संघाच्या संचालकांची संख्या 21 वरून 25 करण्याचा निर्णय. गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांची माहिती. सांगलीच्या कवठे महांकाळ तालुक्यातील रेसिडेन्शियल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत अमानुष मारहाण. शाळेचा संस्थापक मोहन माळी मारहाण करत असल्याची तक्रार. विद्यार्थ्यांना मारहाण केल्याच्या घटनेनंतर मोहन माळी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये पालकांचा राडा. काही पालकांकडून कवठे महांकाळ स्कूलमध्ये तक्रार. शाळेबाहेर पोलिसांचा बंदोबस्त तैनात. सांगलीतील 10वीतल्या विद्यार्थ्यांना बनवली ड्रंक अँड ड्राईव्ह अलर्ट सिस्टीम. मोटर चालकानं नशेत इंजिन सुरू केलं तर तत्काळ मालकाला व्हॉइस कॉल जाणार. लोकेशन देखील पाठवलं जाणार. तसंच मोटारीचं इंजिन देखील बंद पडणार अशी सिस्टीम. अनाथ बालकांना शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून 100% शिक्षण आणि परीक्षा शुल्कामध्ये मिळणार सवलत. राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वनराणी टॉय ट्रेन पुन्हा दाखल. वनराणीच्या सध्या चाचणी फेऱ्या सुरू. पुण्याहून 4 नव्या वंदे भारत ट्रेन धावणार. शेगाव, वडोदरा, सिकंदराबाद आणि बेळगावपर्यंत पुणेकरांना वंदे भारतनं प्रवास करता येणार. अनधिकृत होर्डिंगबाबत खोटी माहिती दिल्यामुळे पालिका आयुक्तांनी केली अधिकाऱ्यांवर कारवाई. पालिका आयुक्तांनी अनधिकृत होर्डिंगची माहिती मागवली असताना अहवाल न देता माहिती देण्यात आली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या नवीन विमानतळ टर्मिनलला 1 वर्ष पूर्ण. एका वर्षामध्ये प्रवासी संख्या कोटींवर. एका वर्षामध्ये पुणे विमानतळावरून 68,830 देशांतर्गत तर 2,136 आंतरराष्ट्रीय उड्डाणं. पुण्यामध्ये इंदूर शहराच्या धर्तीवर रॅम्पचं यांत्रिकीकरण करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचं नियोजन. तर कचऱ्याची वाहतूक बंदिस्त पद्धतीनं करण्यात येणार. पुण्याच्या भोरमधील दुर्गम दुर्गाडी मार्गावर एसटी बस साईड पट्टीवरून घसरून गटारामध्ये कलंडल्याची घटना. समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देताना झाला अपघात. जेसीबीच्या सहाय्यानं बस गटारातून बाहेर काढली. आणि यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी.